पुष्कळदा अशा रील्स वगैरे मी पण पाहिल्यात. मला जास्त दिवस झाला नाही खानदेश इंडस्ट्रीमध्ये. इव्हन इंडस्ट्रीचा मी पार्टी नाही, रील वगैरे मध्ये मी बघत राहतो. पुष्कळदा असं होतं ना, शो कॅन्सल करतात काही लोकांचे. काही लोक शो कॅन्सल करतात. अरे की काय रिझन राहतं की तो येतोय मग मी येणार नाही, मी येतोय मग तो येणार नाही. मग हे लोक असे काय विसरतात की ज्या जनतेसाठी तुम्ही जाताय किंवा ज्या जनतेने तुम्हाला बोलवलं त्या जनतेने तुम्हाला मोठं केलंय. जर तुम्हाला ते यश पचवता येत नसेल तर तुमचा रानूमंडल व्हायला वेळ लागणार नाही. हे लोक काय विसरतात. तेच मला कळत नाही की एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो याच्याकडे जर फोकस केलं ना तर नक्कीच आपला विजय आहे. पण काय होतंय, लोकांचं काय झालंय की तू कसा जातो थांब, तुझ्या पुढे मीच जाणार आता, हे डोक्यात एक टार्गेट ठेवलेलं आहे. आणि कुणी कोणाला सपोर्ट करत नाहीये, कुणी कोणाला सपोर्ट करत नाहीये. त्याच्यात पण त्यांना काय त्यांचे भावना आहेत तेच मला कळत नाही. कुणाचं गाणं आलं पटकन प्रमोशन करणार नाही किंवा मग समोरचा बिचारा पेड प्रमोशन करतो. आता आधीच त्याने बिचाऱ्याने 30-40 हजार रुपये लावून गाणं केलेलं आहे आणि मग तो बिचारा लोकांना सांगतो की आम्ही तुम्हाला 700-800 हजार रुपये देतो आमचं गाण्याचं हे रील्स करून द्या. कामही करतात त्यामध्ये वरतून, म्हणजे सॉंगसाठी रील करण्यासाठी सुद्धा पैसे घेतात. आज ही अशी परिस्थिती चालली, एवढी वाईट परिस्थिती. जो आधी होतं ना ते काळ, तो आमच्या वेळेस आम्ही जे काम करत होतो ना, खूप मिळून मिसळून काम करत होतो. प्रत्येकाने पुढे जावं ही अपेक्षा होती, प्रत्येकाने सोबत राहावं ही अपेक्षा होती. पण आजकाल असं झालेलं आहे, तू जातोय का, थांब तुझ्यापेक्षा मी जातो पुढे, हे एक चाललंय कॉम्पिटिशन्स. तर असं न करता एकमेकांना जर सपोर्ट केला ना तर मला असं वाटतं की सगळ्यांचं पोट पण भरणार, सगळ्यांची नावसुद्धा होणार आणि जी खरोखर कलाकार आहेत ती पण टिकून राहणार.